पाकिस्तानचे ड्रोन कशा प्रकारे पाडण्यात आले त्याची ही दृश्य आहेत। भारताची एअर डिफेन्स सिस्टीम ॲक्टिवेट झाली आणि पाकिस्तानकडून डागण्यात आलेले 8ही ड्रोन पुढच्या काही मिनिटांमध्येच नेस्तनाबूत करण्यात आले, पाडण्यात आले। एकही ड्रोन हल्ला यशस्वी होऊ दिलेला नाही भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमनी आणि त्यातले वेगवेगळ्या ड्रोनचे अवशेष हे जम्मू परिसरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी पडल्याचं देखील दिसतं आहे। मात्र त्यानंतरची महत्त्वाची अपडेट ही आहे की भारताकडून सध्या रिटेलिएटरी ॲक्शनला सुरुवात झाली आहे। तर अद्याप कोणत्याही नुकसानीचं वृत्त नाही आणि याचाच अर्थ भारताकडून सर्व हल्ले यशस्वीरित्या परतवून लावण्यात आलेले आहेत। पूंछमध्ये देखील सायरन वाजलेत, जम्मूमध्ये देखील सायरन वाजलेले आहेत, पंजाबच्या अमृतसरमध्ये देखील सध्या ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे सीमेपासून LOC पासून जवळ असणाऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी पाकिस्तानकडून ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्न केला जातोय। पठाणकोट एअरबेसवर देखील सध्या सातत्याने सायरन वाजतायत। भारतीय हवाई दलाच्या कारवाईकडे NSA अजित डोवाल लक्ष ठेवून आहेत। पाकिस्तानच्या मिसाईल आणि ड्रोन हल्ल्याची पंतप्रधानांना देखील माहिती देण्यात आली आहे आणि या कारवाईकडे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे सध्या लक्ष ठेवून आहेत आणि भारतीय हवाई दलाच्या या सगळ्या कारवाईचे अपडेट सुद्धा ते घेत आहेत क्षणोक्षणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा ते अपडेट करतायत। त्यामुळे अत्यंत नियोजनबद्धरित्या पाकिस्तानच्या सर्व आक्रमणांना सध्या प्रत्युत्तर दिलं जात आहे। या सगळ्या हल्ल्याला केवळ प्रत्युत्तर, केवळ ड्रोन पाडण्यापुरतं हे कारवाई मर्यादित नाही आहे, तर पाकिस्तानला बॅफेटिंग रिप्लाय ज्याला आपण म्हणतो ठोस प्रत्युत्तर देखील दिलं जात आहे। पाकिस्तानचे सर्व हल्ले परतवून लावण्यात भारताला यश मिळालेलं आहे आणि स्क्रीनवर सध्या आपण गेल्या काही वेळापासून जी दृश्य बघतो आहोत ती दृश्य आहेत भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमची। तर पंतप्रधान मोदी आणि राजनाथ सिंह हे सुद्धा स्वतः जातीने याकडे लक्ष ठेवून आहेत। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे सुद्धा या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। त्यामुळे संपूर्ण यंत्रणा सध्या कार्यान्वित झालेली आहे आणि जम्मू काश्मीरमधले अनेक ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे। तर या सगळ्या प्रक्रियेवर आणि या सगळ्या अपडेट्सवर आपलं लक्ष असणार आहे। इथून पुढचे अपडेट्स अश्विन सोबत। अश्विन, धन्यवाद अमोल। या घडीची मोठी अपडेट आपण बघितलेलं होतं। जवळपास तासाभरापासून याचे अपडेट आपण ABP माझावर सातत्याने पाहताय आणि ज्या पद्धतीने भारताने आता चोख प्रत्युत्तर पुन्हा एकदा दिलेलं आहे तर त्याच्याबद्दल पंतप्रधान तसंच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, संरक्षण मंत्री हे सगळे संपर्कात आहेत। संरक्षण मंत्री तिन्ही दलाच्या प्रमुखांशी तसंच लष्कर प्रमुखांशी संपर्कात आहेत आणि पंतप्रधान आणि त्यासोबतच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांचंही या सगळ्या कारवाईकडे, या सगळ्या चोख प्रत्युत्तराकडे बारकाईने लक्ष आहे। तर जम्मू मध्ये कि भारत की तरफ से जवाब दिया जा रहा है पाकिस्तान को। बहुत हैवी फायर पिछले 1 घंटे से इस पहाड़ी पर हो रहा है। जब भी हम देखते हैं कि लाल रंग का कोई भी एक गोला नुमा चीज 3-3, 4-4 की लाइन में जो है वो पाकिस्तान की तरफ को पिछली तरफ जाती हुई दिखाई देती है, तो वो भारत की तरफ से फायर किया गया है। जिस इलाके में मैं खड़ा हूं यहाँ पर 100 के करीब गोले दागे गए थे 6 और 7 की रात और 7 तारीख के दिन में, लेकिन यहाँ पर 12 लोगों की मौत भी हुई। अब यहाँ पर ब्लैकआउट किया हुआ है, सारा इलाका इवैक्यूएटेड है, लेकिन पीछे बॉर्डर पर LOC पर लड़ाई जारी है और इस लड़ाई में भारत रिटेलिएट कर रहा है। जिस तरह से ड्रोन से अटैक करने की कोशिश की गई है, लगातार मैं अपनी खुली आंख से इस लड़ाई को, आसमान में जाते हुए गोलों को देखते हुए अंदाजा, ये देखिए वो लाल रंग का गोला सामने वो देखिए गया, उसको रोकने के लिए दूसरी तरफ से भी एक लाइट नुमा चीज दिखती है, यानी उसको एंटी अटैक जो मिसाइल है वो दागी जाती है, तो वो आसमान में उसकी लाइट से हमें अंदाजा लगा सकते हैं कि लड़ाई किस दौर में पहुंच गई है। लेकिन अब ये जो एक ऑपरेशन सिंदूर से टेररिज्म के खिलाफ जो एक कार्रवाई भारत ने शुरू की थी सुमन, अब ये लगता है कि पाकिस्तान के काउंटर अटैक की वजह से और सिविलियन इलाकों को निशाना बनाए जाने के कारण अब ये एक तरह से ग्राउंड वॉर में तब्दील होती जा रही है और ये ऑपरेशन अब युद्ध की दिशा में तब्दील हो रहा है। ये मैं फिर एक बार देख रहा हूं कि लाल रंग की लाइट की शक्ल में जो है वो एक तरह से हमले किए जा रहे हैं। तो LOC पर यही तस्वीर है सुमन। यहाँ पर अभी कोई भी लोग नहीं है, ब्लैकआउट है, ज्यादातर लोग जो है वो इस इलाके से जा चुके हैं, उनको बाहर शिफ्ट कर दिया गया है और यहाँ एक तरह से युद्ध जैसी स्थिति है। तर
तर आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते या घडीची एक आणखी मोठी अपडेट येते. पाकच्या कुरापतीनंतर भारताने आता प्रतिहल्ला केलेला आहे. लाहोरमध्ये भारतीय सेनेने ड्रोन हल्ले सुरू केलेले आहेत. आपण बघितलेलं होतं जम्मू काश्मीरमध्ये ज्या पद्धतीने पाकिस्तानने ड्रोन हल्ले केलेले होते, भारताने ते ड्रोन पाडून टाकलेले होते. मात्र आता लाहोरमध्ये भारताने प्रतिहल्ला केलेला आहे आणि पाकच्या कुरापतीनंतर चोख प्रत्युत्तर लाहोरमध्ये भारतीय सेनेने ड्रोन हल्ले सुरू केले आहेत. त्यामुळे भारतीय सेना देखील आता जोरदार उत्तराच्या पवित्र्यात आपण बघतोय. पाकच्या कुरापतीनंतर भारतानेही प्रतिहल्ला केला आणि लाहोरमध्ये आता ड्रोन हल्ले सुरू करण्यात आले आहेत. या घडीची मोठी अपडेट आहे. पाकच्या कुरापतीनंतर भारताने केलाय प्रतिहल्ला. गेल्या 1 ते 1.5 तासापासून ज्या पद्धतीने जम्मू काश्मीर असेल ठिकठिकाणी आपल्याला हल्ल्याचं वृत्त येत होतं आणि आता ही दृश्य देखील आलेली आहेत. लाहोरमध्ये भारताने ड्रोन हल्ले केलेले आहेत. परतवण्यासाठी, प्रतिहल्ला करण्यासाठी, भारताने चोख प्रत्युत्तर देण्यासाठी लाहोरवर केलेला हा ड्रोन हल्ला. सोमेश खोलगे अधिक अपडेट देतील. सोमेश, नक्कीच आपल्याला आता माहिती मिळते की भारताने प्रत्युत्तर दिलेल्या आज दुपारीच आपल्याला आपण सर्वांनी ही बातमी ऐकली की एअरफोर्सला पूर्णपणे फ्री हँड दिला गेलेला आणि आता जर पाहिलं तर या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून लाहोरवरती ड्रोन अटॅक भारताने लॉन्च केलेला आहे. आणि विशेष म्हणजे आज सकाळी जे भारताकडून ड्रोन अटॅक करण्यात आले होते त्यामध्ये एअर डिफेन्स मिसाईल सिस्टीम जी आहे पाकिस्तानची लाहोरची ती सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आलेली होती, न्यूट्रलाइज केली गेली होती. त्यामुळे आता लाहोरवरती भारताकडून ड्रोन अटॅक सुरू झालेला आहे असं कळतंय. सोमेश, जम्मू आणि काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी ज्या पद्धतीने हल्ल्याचा प्रयत्न केलेला होता ते हल्ले परतवून लावल्यावर आता काउंटर अटॅकिंग मूव्ह आहे भारताची आणि आता भारत आणखी चोख प्रत्युत्तर देणार हे निश्चित झालंय यामुळे. हो, नक्कीच आजची रात्र ही तशी भारताकडून प्रत्युत्तराची रात्र असेल पाकिस्तानसाठी. आणि आता पाकिस्तानने केलेल्या कुरापतीनंतर पाकिस्तानला जोरदार उत्तर दिलं जाईल यात काही शंका नाहीये. लाहोर पर्यंत आज काल रात्री जी भारतीय सैन्याने कारवाई केली त्यामध्ये लाहोर पर्यंत आपण पोहोचलो होतो. आज रात्रीच जी कारवाई सुरू झाली आहे ती लाहोर पासूनच सुरू झाली आहे. त्यामुळे आता याच्या पुढे अजून पाकिस्तानच्या सीमेमध्ये जाऊन भारतीय हवाई दल, भारताचे ड्रोन्स हे यशस्वीपणे अटॅक करतील यात शंका नाही. आणि एअर डिफेन्स सिस्टीम ही पाकिस्तानच्या सीमेलगतच्या भागांमधली निकामी केलेली असल्यामुळे आता भारताची विमानं सुद्धा पाकिस्तानवरती जोरदार प्रहार करतील यात शंका नाही. खरं सोमेश, आणि जसं आपण बघतोय या दृश्यांमध्ये लाहोरवर ड्रोन हल्ला करण्यात आला आणि त्याच्यानंतर चोख प्रत्युत्तर एक प्रकारे देण्याचा असा प्रयत्न. ज्या पद्धतीने पाकिस्तानने खास करून रेल्वे स्टेशन असेल, विमानतळ असेल ही ठिकाणं लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्यावर आता आणखी पुढे तीव्र पद्धतीने याचं प्रत्युत्तर येणाऱ्या काळामध्ये दिलं जाऊ शकतं ही बाब स्पष्ट झाली आता. सोमेश, हो, नक्कीच पाकिस्तानने प्रयत्न केला. खरं तर तो अगदी पाकिस्तानचा फुटकळ प्रयत्न होता की मोठ्या प्रमाणावर एकत्र ग्रुपमध्ये त्यांनी ड्रोन्स पाठवून भारतीय जम्मूचं विशेषतः काश्मीरमधलं एअरपोर्ट हे त्यांनी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर ते निश्चितच रेल्वे स्टेशन असतील, सीमेलगतच्या भागांमधली वगैरे टार्गेट करण्याचा प्रयत्न करतील. पण आपल्याला सर्वांना जी माहिती मिळते सूत्रांकडून त्यानुसार गेले 2 दिवस रेल्वे मंत्री स्वतः दिल्लीमध्ये आहेत आणि त्यांच्या देखरेखीखाली भारतीय रेल्वे, संपूर्ण रेल्वे डिपार्टमेंट हे सुद्धा काम करते. ते युद्ध सज्ज होण्यासाठीच काम करते आणि अनेक प्रकारे गुप्त पद्धतीने अनेक रेल्वेचे डबे हे हॉस्पिटल्समध्ये कन्वर्ट करण्यात आलेले आहेत. अनेक मोठ्या प्रमाणावर डॉक्टर्स, त्यांच्यासोबत नर्स आणि मोठ्या प्रमाणावर मेडिसिन्स हे देखील जम्मू काश्मीरात रेल्वेच्या मार्फत पाठवण्यात आले, सप्लाय पाठवण्यात आले. त्यामुळे भारताने तयारी मोठी केलेली आहे, शंका नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.